आणि खास आपल्या प्रेमा खातीर देखील आपला बिझी शेड्यूल असताना देखील या स्पर्धेसाठी ज्यांची वाणी आज खर्च झाली, योगेशजी कोळी यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. उद्याच्या दिवशी सकाळच्या सत्रात देखील आपल्याला योगेशजी कोळी ऐकायला मिळतील. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच आहे गजानन तुर्बे वर्सेस इच्छापूर्ती वाशी अशा दोन मातबर टीमकडे. आणि आज जर पाहिलं तर या दोन टीममधून जो संघ जिंकेल तो थेट जाईल ट्रायंग्युलरमध्ये. आणि या तीन चमचमात्या ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी नक्की या टीमला मिळेल. तर सामना स्पीडअप करा, दोन्ही टीमला विनंती असेल. त्याचबरोबर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतोय. 3 षटकांची लढत आहे. एक पॉवर प्लेचं षटक असेल आणि 2 षटक देखील आपण जर पाहिलं तर येस सामना स्पीडअप करा, कारण की क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे तुम्हाला अंधार होऊ नये यासाठी देखील लगेचच आपण सामना सुरू करा. बॅट्समन पाठवा योगेश भगत गॅरो, कारण की वेळ घालवू नका ही विनंती करतोय. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही मित्रांनो. लेजेंड ट्रॉफी 2021 थरार गेली 3 पर्व या लेजेंड ट्रॉफीची आपण पाहिली. पहिल्या वर्षी सद्गुरू मैदानामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळाली. मागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ही स्पर्धा जर पाहिली तर 40+ घणसोली मैदान लागते. त्याचं कारण आहे की त्यांच्या जे दिलेले निर्णय आहे त्या निर्णयावर देखील खूप काही सांगून जातं. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, चेंडू मिड विकेट रीजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये केलं जाते, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन पाहायला मिळतंय. योगेश भगत गॅरो या खेळाडूचं देखील कौतुक करतोय. षटकार चौकार येते, त्याचबरोबर सिंगल डबलचा खेळ देखील खेळला जातोय. आणि एक व्यावसायिक खेळाडू कसा असावा याचं जिवंत उदाहरण योगेश भगत गॅरो. आणि मागच्याच आठवड्यात जर पाहिलं तर 80 धावांची विस्फोटक फलंदाजी देखील केली होती. इथे टायमिंग चुकलं गेलं, चेंडू जातोय लॉंग ऑन रीजन मध्ये. रवी मात्र घेईल तोपर्यंत फंबल होते. आणि थ्रो देखील जर पाहिलं तर विकेट किपरच्या एंडवर फेकलाय, त्यामुळेच की काय 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाचा धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 19 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना इच्छापूर्ती वाशी टीम 3 षटकांचा खेळ आहे. वेळ अतिशय महत्वाचा आहे, त्यासाठी तर प्लीज कुठलीही टीम मीटिंग कुठलाही वेळ वाया घालवू नका. दोन्ही टीम्सला देखील विनंती असेल, त्यामुळेच की काय लगेचच सामना सुरू करा. अजित षटक सुरू होतोय. जर पाहिलं आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 डबल धावा देखील पाहायला मिळतात. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. फलंदाज योगेश भगत गॅरोच्या खेळीचा अंत होतोय. योगेश भगत बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे आदेश यांच्या माध्यमातून देखील एक चांगलं संगीत आपण ऐकलं. तर पुन्हा एकदा जातोय आपण मॅचकडे. नवीन आलेला फलंदाज सचिन रजक फलंदाजीसाठी येतोय, क्रमांक 3. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय अजित. यावेळेस मोठा फटका लगवला जातोय, चेंडू हवेत आहे, एलिव्हेशनची कमतरता आणि खूप चांगला झेल देखील पकडला गेलाय. गोल्डन डकचा शिकार होते पहिल्या चेंडूवर सचिन रजक. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक 2 मोठ्या सफलता मिळतात गोलंदाज अजितला. 2 लगातार फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला. हॅट्रिक गोलंदाज
यास लाजवाब गोलंदाजी, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अक्षरशः खडून काढलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत मिळते सिंगल. खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकात धावा खर्च केलेत फक्त 6 आणि 2 अतिशय विकेट घेण्यात देखील यशस्वी ठरलाय अजित. षटक क्रमांक दुसरं संपला गेले. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 धावा धाव फलकावर लागले. चांगली गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अजय गोलंदाजीसाठी येतोय. 3 षटकांची लढत आहे. जर जसा वेळ जाईल तस तसा मात्र या मैदानात अंधार पसरेल. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती असेल की लगेचच आपण सामना स्पीडअप करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय अजय. पहिलाच बॉल पुल केला जातोय. पुल अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अभिषेकने चांगला झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच रमेश सिंग. बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. अखेरचं षटक आहे ते हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज अजयच्या पहिल्या चेंडूवर इथे सफलता मिळालंय. नवीन कॅन्डिडेट, न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत शिंदे पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज स्वप्नील देखील आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस फुलर लेनचा चेंडू, टायमिंग जुळलं नाही. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. सटीक लाईन अँड लेंथ. कौतुक करेन अजयने जी गोलंदाजी दाखवली. त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी अजयने देखील पाहायला मिळते. यावेळेस जखडून ठेवलाय. योगेश भगत गॅरो ज्या पद्धतीने फलंदाजीत बाद झाला त्यानंतर मात्र इच्छापूर्ती वाशी टीम काहीशी बॅकफूटला आली आहे. आपण पाहू शकाल सटीक लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार, लाजवाब क्षेत्ररक्षण. कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं. लाजवाब क्षेत्ररक्षण अजितच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे कारण की महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. डू ऑर डाय. जर मॅच जिंकतोय तर 3 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफी निश्चितच असेल आणि या ट्रॉफ्या जर पाहिल्या तर खूप चांगलं सहकार्य ट्रॉफींच्या माध्यमातून मनोजी भोईर यांच्या माध्यमातून देखील कैलासवासी हरिश्चंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या देखील पाहायला मिळतात. आणि प्रत्येक संघ ज्यावेळेस या मैदानात येतो ते त्यावेळेस मात्र आकर्षण करतात ही ट्रॉफी. इथे मात्र चेंडू अपस्टंपवर गोलंदाजी केली. सुरेख गोलंदाजी, सॅटिक अँड लाईन लेंथ पाहायला मिळते. स्लॉगरचं षटक आहे. हे षटक मात्र अप्रतिम पाहायला मिळते. या षटकात आतापर्यंत जर पाहिलं तर 1 धाव खर्च केलेत आणि 1 गडी बाद गेले. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. अजून या इनिंगचे 2 चेंडू देखील शिल्लक आहेत. यावेळेस लाईन, दिशा आणि तेच पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. वारंवार वाईटची दाद मागितली जाते इथे फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यस, या इनिंगचा अखेरचा निर्वाणीचा चेंडू आहे. आपण पाहू शकाल 2 लगातार डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज अजयची पाहायला मिळते. अखेरचं षटक, अखेरचा चेंडू, सुरेख लाईन, खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खडून काढलाय आणि षटक क्रमांक संपला गेलाय. तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मिळते सिंगल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावर. पहिल्या षटकात 14 धावा, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात 2 षटकात फक्त धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 8 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली इथे गजानन तुर्भे टीमच्या माध्यमातून. 22 धावा स्कोरबोर्ड लागले. 23 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. पाहूया 18 चेंडू आणि 23 धावा या संध्याकाळच्या सत्रात, या अंधाराच्या या वातावरणामध्ये या 23 धावा 18 चेंडू मध्ये कशा चेस करेल गजानन तुर्भे टीम. आणि इच्छापूर्ती वाशी संघ ज्या टीमकडे आहे योगेश भगत गॅरो सारखा तेज तरार गोलंदाज,
तो टीम या 23 धावा कशा डिपेंड करतोय. पहिला अंक संपला गेला, पहिला डाव इथे संपला गेला, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. वाजत गाजत पालखी निघाली माझे विराईची, माझे विराईची पालखी निघाली मानाची, पालखी निघाली मानाची, माझे विराईची. ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि दर्जेदार क्रिकेट खेळाडूंना इथे दिले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान, तो म्हणजेच या लेजेंड ट्रॉफीच्या माध्यमातून या सर्व लेजेंड खेळाडूंना सन्मानित करणारी स्पर्धा. आणि आजच्या दिवसातला अखेरचा सामना देखील पाहायला मिळतोय. इच्छापूर्ती वाशी बनाम गजानन तुर्बे 23 धावांचे टार्गेट आहे. 18 चेंडू 23 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवी म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर सुशील देखील पाहायला मिळतोय. त्याने देखील दुसऱ्या मॅच मध्ये 46 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. ते 2 मॅन ऑफ द मॅच वीर आहेत. पाहूया 23 धावांचे टार्गेट पाहायला मिळतोय. यस घनसोलीची शान होती, गगनाला भेटणारी विजेची तार होती, वादळात देवणारी दिव्यांची बात होती, घनसोलीच्या मातली मायेची साथ होती. घे भरारी तू आकाशी, जगूया स्वप्ने संजय. हे गीत जेव्हा जेव्हा डीजेच्या माध्यमातून कुठेही ऐकतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं अंगाला शहार येतात. कारण की घणसोली गावासाठी ज्याने विकासाचा ध्येय उचलला होता, ज्याने विकासाची कामं केली, असे सन्माननीय कैलासवासी माजी नगरसेवक संजय पाटील अंकल यांचं हे गीत आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या गीताचा भाग म्हणून देखील मला संधी मिळाली, त्यासाठी देखील मी आभारी मानतोय. आणि कौतुक करेन रोशन म्हात्रे, कारण की यांची ती संकल्पना होती आणि रोशन म्हात्रेंनी आम्हाला कळवलं होतं की संजय पाटील यांच्यासाठी एक गीत बनवायचं आहे. आणि संजय पाटील यांच्याबद्दल गीत बनवण्यासाठी रोशन म्हात्रेने खूप सारी मेहनत घेतली. आणि संजय रानकर आणि मी स्वतः विघ्नेश मडवी देखील या प्रोजेक्टवर रुजलो. आणि त्यानंतर मात्र एक खूप चांगलं गीत साकारलं गेलं. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते भरत शिंदेची. मात्र कौतुक करेन गोलंदाजाचं. आत्तापर्यंत चेंडू पाहिलेत तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागलेत. एक गडी बाद. खूप चांगली गोलंदाजी, स्टॅटिक लाईन अँड लेंथ. 23 धावांचं जरी टार्गेट असेल, लो स्कोरर असेल, पण अनेक वेळा हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतंय. यावेळेस स्लॉक स्वीप इथे रेंजमध्ये येतो, चेंडू जातोय
सीमारेषा पार चौकार, चेंडूने घेतलं वळण आणि 4 धावा मिळतात गजानन तुर्बे टीमला. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद जाऊन पोहोचते तब्बल 7 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू. संध्याकाळचं सत्र आहे. प्रेक्षक लक्ष देऊन आहेत की कोण जाणार पुढच्या फेरीत. इच्छापूर्ती वार्षिक गजानन तुर्बे. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत डीजे आदेशच्या माध्यमातून. मिले हमने जब जब शमशीरें ताने हैं ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और वॉरियर तानाजी मालुसरे यांच्यावर चित्रपट जो प्रदर्शित झाला अजय देवगनच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून, आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं एक चित्रपट तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर जो चित्रपट पाहिला त्याने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आज जर पाहिलं त्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज स्वप्नील नाईक लालू यांचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर माझे सहकारी कॉमेंटेटर आणि भाईंदरचा बुलंद आवाज मनीष पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. या दोघांनाही माझ्या वतीने, या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई उदंड आयुष्य आपल्याला देव अशी ईश्वर श्रेणी प्रार्थना करतोय आणि पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय रमेश सिंग, अजून एक एक्सपिरियन्स मॅन. स्ट्राईक एंडवर आपल्याला रितेश म्हात्रे पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर रवी म्हात्रे या टीमचा कॅप्टन आहे. पहिलाच बॉल या षटकातील. हाफ ट्रॅकर खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. खूप चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलं जाते. क्षेत्ररक्षक निखिलच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे या टीमला. आणि जर पाहिलं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक करेल. तर पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर देखील एक फंबलिंग पाहायला मिळाले. त्यामुळे टीमला 4 धावाचं बोनसच्या स्वरूपात पाहायला मिळालं. इथे बॅटची ठीक एज कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होतोय. रवी म्हात्रे तंबूच्या आश्रयाला परतलाय. मोठा हादरा, मोठा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्मच आपल्याला कळला नसता. तर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवर भरत शिंदेने खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि कॉट बिहाइंड देखील पाहायला मिळाला. रवी म्हात्रे तंबूच्या आश्रयाला परतलाय. इथे 2 गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. वाईट अवस्था म्हणावी लागेल, बिकट अवस्था. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस स्टॉपेज. चेंडू हवे त्याखाली तुषार आणि तुषारच्या हातून इथे झेल निसटलाय. ही कॅच सुटली की लेजेंड ट्रॉफी या 3 ट्रॉफीपैकी एक ट्रॉफी आपल्या हातून निसटले. हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. कारण की तुषार पाटीलचा विचार केला तर एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याकडून होणारी चूक. इथे मात्र संधी मिळते अजितला आणि संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. 9 धावा धाव फलकावर लागलेत. आता मात्र 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावांची आवश्यकता असेल 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही 50-50 चान्सेस दोन्ही टीमला असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रमेश सिंग. यावेळेस चांगली लाईन, चांगली लेंथ, खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र विजयाचं समीकरण बदलत जाईल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. प्रत्येक डॉट बॉल इच्छापूर्ती वाशी टीमला इथे ट्रायंग्युलरमध्ये जाण्यासाठी संधी उपलब्ध करेल. पुन्हा एकदा 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेस पुलरलेनचा चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं होतंय. सिंगल कंप्लीट केली जात आहे. षटक क्रमांक इथे मात्र सुरू असताना
संपलं ना? अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता असेल तब्बल 13 धावांची आवश्यकता. एक धावांसाठी जगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय आणि संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो असं म्हटलं जातं. पाहूया संघर्ष करेल या दोन्ही टीम. 7 बॉल, अजूनही धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा असं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. तर षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांचा खेळ ते संपला गेलाय. लाजबाब गोलंदाजी म्हणवली गेली. या षटकात धावा खर्च केल्यात फक्त 4 धावा खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावर. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. काय मॅच आहे सँडी सर. आज जर सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर पैसा वसूल सामने पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा लागली आहे प्रेक्षकांची. म्हणूनच की काय या लॉकडाऊन या करोना काळात देखील प्रेक्षकांनी देखील मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. कारण की दर्जेदार स्पर्धा पाहण्यासाठी, दर्जेदार खेळ पाहण्यासाठी इथे मात्र प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. आपण पाहिलं तर एक व्यावसायिक खेळाडू म्हणून देखील ज्याला गणलं जातं तो अष्टपैलू खेळाडू योगेश भगत गॅरो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजित. 12 धावांची अजूनही आवश्यकता असेल. पहिलाच बॉल, बॅटची ठीक एज, फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय तोपर्यंत मिळते सिंगल. इक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला, कुछ बड़ा करना चाहिए और बड़े बड़े नाम ही बड़ा बड़ा काम करते हैं. इथे मात्र काय मॅच होती असं वाटलं होते. एक हाती सामना जिंकेल गजानन तुर्बे संघ, पण संघर्ष केलाय या मॅच मध्ये. प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे टीम इच्छापूर्ती वाशी टीमने. चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवर इथे सिंगल मिळते. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ऑनलाईन प्रेक्षक देखील आज आमच्या सोबत जुडले गेलेत. 458 500 पब्लिक प्रेक्षक देखील आमच्या सोबत जुडले गेलेत. ही मॅच पाहतात आणि दर्जेदार स्पर्धा देखील आहे आणि स्पर्धेसाठी देखील आकर्षण असेल की प्रत्येक मॅच ही हाय व्होल्टेज पाहायला मिळाली. 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता, 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर योगेश भगत गॅरो. यावेळेस चांगला फटका, बॅटचा स्वीट साऊंड, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अजितच्या बॅट मधून येतोय एक संघर्षमय षटकार. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. काय सामना आणि काय मॅच आहे, सुरेख पाहायला मिळतोय. षटकार अजितच्या बॅट मधून येतोय आणि संघाला इथं मात्र संजीवनी देणारा षटकार आहे. आता समीकरण असेल 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावा, 5 धावा 4 चेंडू असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली मॅच, खूप चांगला संघर्ष देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यस, टिट फॉर टॅट, जसाच तसं उत्तर. तू मला षटकार मारू शकतो, मी देखील तुला तंबूचा रस्ता दाखवू शकतो. माझं नाव आहे गॅरो, योगेश भगत गॅरो. पुन्हा एकदा गोलंदाजीचा दर्जा दाखवतोय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येतोय. आता मात्र फलंदाज अजित बॅक टू द पॅव्हिलियन. एक सामना, 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कुठे सामना होता, कुठे सामना आलाय. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बंटीने देखील पहिल्या मॅच मध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती. आयुष्य खेळासारखं असतं, सगळ्यांना जिंकायचं असतं, पण जिंकतात तेच जे जास्त मेहनत घेतात. इथे मेहनत घेतली इच्छापूर्ती वाशी टीमने, मेहनत घेतले इथे गजानन तुर्बे टीमने.
3 बॉल आणि आपण पाहू शकाल काय बोलतोय विशाल बघ ना विकेटचा विचार केला तर दोन्ही टीमचे 3-3 विकेट घेतले. टॉस जिंकलाय गजानन तुर्बे टीमने. एक धावाचा ऍडव्हान्टेज असेल, कुठलाही विकेट न पडता जर धावा पूर्ण करतोय तर 1 धावांची ऍडव्हान्टेज असेल. 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. योगेश भगत गॅरो गोलंदाजी मार्कवर. स्टॅक एंडवर बंटी. यावेळेस खूप चांगला बॉलर बॅक ड्राईव्ह, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट केली जाते. 1 धावावर समाधान मानावं लागेल. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता. रितेश म्हात्रे फलंदाजी येतोय. आपण पाहू शकाल या टीमचा भरवशाचा फलंदाज. या टीमला अडचणीत आहे. या टीमला मात्र संघर्षातून बाहेर काढावं लागेल. 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. जरी 3 धावा काढल्या तरी टीम गजानन तुर्बे टीम ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करू शकतोय. काय सामना आहे. यावेळेस पुल केला जातोय. सक्सेसफुल, वंडरफुल, युजफुल चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. गजानन तुर्बे टीम पोहोचतोय ट्रायंग्युलर मध्ये. पोहोचणारा पहिला टीम ठरतोय गजानन तुर्बे टीम. अखेरची मॅच असेल तरी प्लीज एक नियम आहे, लाईनअप करून आपण दोन्ही टीम एकमेकाशी शेक हँड करा. याशी